नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती। तर सगळ्यांसाठीच मी महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे। राशन कार्ड धारकांसाठी, जे नवीन लाभार्थी आहेत, ज्यांना राशन कार्ड बनवायचं आहे, ज्यांचं नाव राशन कार्डमधून काढलेलं आहे, किंवा ज्यांना लग्न झाल्यानंतर कुटुंब वेगळं करतात आणि आपल्या नवीन कुटुंबाचं नवीन राशन कार्ड तयार करतात, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। कधी कधी कसं होते, तहसील कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा वापस यावं लागते, कारण डॉक्युमेंट्स बरोबर राहत नाही त्याच्यामुळे। तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, आपल्याकडे ओळखीचा पुरावा पाहिजे। ओळखीच्या पुरावामध्ये तुमच्या आधार कार्ड आहे, तुमचं वोटिंग कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड आहे। तर ह्या ओळखीचा पुराव्यामध्ये ह्या लागतात। आणि पत्त्याच्या पुरावामध्ये तुमचं इलेक्ट्रिक बिल असेल, जे भाड्याने राहत असतील तर ती जी पावती असते ती पण चालेल। तर आणि नंतर इतर कागदपत्रे, म्हणजे सगळ्यांचाच कुटुंबाचा पूर्ण सगळ्यांचेच आधार कार्ड लागतात, बँकेचा पासबुकची झेरॉक्स पाहिजे, आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागतो। जर मागचं राशन कार्ड असेल तर तो अजिबात लागणार नाही याच्यामध्ये। आणि इतर कागदपत्रांमध्ये इलेक्शन कार्डही असेल तरी चालेल। तर इतके जर तुमच्याकडे कागदपत्र असतील तर लगेच तुमचं काम होऊन जातो। नाहीतर मग एक कागदासाठी ते वापस परत पाठवतात, आणि पुन्हा आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाऊन पुन्हा हेच कामं करावं लागतो। म्हणून सगळे जे मी सांगितले ते सगळेच कागदपत्र घेऊन जायचं तहसील कार्यालयामध्ये। जिथं अन्न पुरवठा विभाग आहे तिथं जायचं, आणि तिथं सांगायचं त्यांना की आम्हाला नव्याने राशन कार्ड तयार करायचं आहे। समजा जर नवीन सून आपल्या घरामध्ये आलेली असेल, नवीन त्यांची पत्नी आलेली असेल, आणि त्यांचं जर राशन कार्ड माहेरी असेल, तर माहेरच्या राशन कार्डवरून नाव कपलेलं असते, नाव काढून आणायचं आहे। आणि नाव काढल्यानंतर ती एक जी पावती मिळते ती पावती सोबत आणायची आहे, कारण तरच इथं नवीन कार्डमध्ये जे आहे ते नाव समाविष्ट होणार आहे। लहान मुलं असतील तर त्यांचं जर आधार कार्ड नसेल तर जन्माचा दाखला पण चालेल, किंवा मग आधार कार्डसुद्धा चालेल। तर हे सगळे डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला लवकरच म्हणजे तुमचं काम होईल, म्हणजे तुम्हाला धावपळ वारंवार यायची गरज नाही राहणार, आणि लवकर तुमचं काम होतं। ज्यांना पण गरज आहे तर त्यांना नक्की माझा व्हिडिओ शेअर करा, आणि आवडल्यास नक्की माझा व्हिडिओ त्यांना पण शेअर करा। तुम्ही पण पूर्ण बघा, स्किप न करता। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा, आणि लाईकसुद्धा करा। धन्यवाद।